हा मुलगा थोरला आम्हाला तो सांभाळतोय. त्या मुलावर आमच्या वेळीशी आली आणि आमचं घर सगळं कुटुंब आमचं खाली पडलं. खाली म्हण मला मदतीचा सर्वांचा पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. माझ्या मुलाला ह्यातनं बाहेर काढा. आई म्हणजे आयुष्यभर वाहणारा प्रेमाचा झरा. आपल्या मुलांसाठी आई नेहमीच आपल्या घासातील घास देत असते. इतकंच काय, मुलाला जरा जरी खरचडलं तर आईचे डोळे पाणवतात. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे, जी ऐकल्यावर तुमच्याही डोळ्यात नकळतपणे अश्रू तरळतील. कोल्हापूरच्या पन्हाळा येथील दिगवडे गावात शरद शिंदे राहतात. मुण्या गोविंदानं संसार आणि काम त्यांचं सुरू होतं. गावातच त्यांचं सलून होतं. 4-5 गिराईक यायचं आणि त्यावरच त्यांची गुजराण सुरू होती. हातावर चालणारं पोट आणि त्यावर बायको, मुलं, आई वडिलांचा सांभाळ करणारा शरद. तोच शरद आज अंथरुणाला खिळलाय. त्याला मूत्रविकाराचा त्रास जाणवू लागला आणि तपासणीत 2 किडन्या निकामी झाल्याचं निदान होतात शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. याही परिस्थितीत धीर करून आपल्या लेकरासाठी आई मंगल यांनी आपल्या स्वतःची किडनी देण्याची तयारी दर्शवली. योगायोगानं त्यांची किडनी शरद याला समरूप होणारी पण आहे. सगळं जुळून आलंय, पण ह्या प्रत्यारोपणासाठी तब्बल 7 लाखांचा खर्च येणार आहे. हातावर पोट असलेल्या शरदच्या घरच्यांना एवढी मोठी रक्कम कोठून जमा करायची, आता हा प्रश्न पडला. आमचं म्हणजे परिस्थिती आमची गरीब आहे. आम्हाला धंदा करूनच खायची आमची परिस्थिती आहे आणि आमचा मुलगा थोरला आम्हाला तो सांभाळतोय. त्या मुलावर आमच्या वेळीशी आली आणि आमचं घर सगळं कुटुंब आमचं खाली पडले, कोसळले. आमची परिस्थिती आमच्या वाईट आली म्हणून मला मदतीचा सर्वांचा पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. माझ्या मुलाला ह्यातनं बाहेर काढावं हीच माझी विनंती तुम्हाला सगळ्या समाजाला माझी आहे. शरद याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असून आता गरज आहे ती कोल्हापूरच्या दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची. शरद याच्या आईनं आपल्या मुलासाठी जीवनदान करण्याचा निर्णय घेतलाय, पण त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची. कष्टाळू शरद याचा जीव वाचवण्यासाठी समाजातून हजारो हात पुढे सरसावलेत, पण अजूनही या मदतीची गरज आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य विक्रम पाटील यांच्यासह मी दुर्वा दळवी.